मित्रांनो, आपण प्रत्येक शिव मंदिरात महादेवाच्या समोर नंदीला बसलेलं पाहतो. पण तुम्हाला माहित आहे का, नंदी हे केवळ महादेवाचे वाहन नाही, तर ते स्वतःच महादेवाचा एक जिवंत अवतार आहेत. शिवपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराणमध्ये नंदीची कथा अत्यंत वेगळी आहे. शिलाद नावाचे एक महान ऋषी होते, ज्यांना पुत्र नव्हते. त्यांनी महादेवाची कठोर तपस्या केली. महादेवाने प्रसन्न होऊन त्यांना सांगितले की मी स्वतः तुमच्या पुत्राच्या रूपात जन्म घेईन. अशा प्रकारे नंदीचा जन्म झाला. ते मोठे झाल्यावर महादेवांनी त्यांना सांगितले की तू माझा अंश आहेस. एका यज्ञानंतर नंदीचे रूपांतर एका भव्य वृषभात झाले आणि ते महादेवाचे मुख्य गण आणि वाहन बनले. नंदीला इतके सामर्थ्य होते की त्याने रावणासारख्या महापराक्रमी व्यक्तीलाही शाप दिला होता की तू तुझ्या सोन्याच्या लंकेचे दहन एका वानरामुळेच होईल, जो शाप पुढे हनुमानाने पूर्ण केला. नंदी हा धर्माचे आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. आता जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा नंदीकडे फक्त वाहन म्हणून पाहू नका, तर महादेवाचाच अंश म्हणून पहा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि अशाच न ऐकलेल्या कथांसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा.